25 लाख से अधिक युवाओं का पंजीकरण होगा। भाजपा के देशव्यापी सदस्यता अभियान की शुरुआत। संगठन प्रभारी विधायक रविंद्र चव्हाण की जानकारी। भाजपा के देशव्यापी अभियान के अंतर्गत डोंबिवली में विधायक रविंद्र चव्हाण के हाथों शेलार नाका पर संगठन पर्व इस पहल का शुभारंभ किया गया। इस अवसर पर विधायक रविंद्र चव्हाण ने बताया कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने घर घर जाकर प्राथमिक सदस्यता अभियान शुरू करने का आह्वान किया था। इसी संदर्भ में आज इस अभियान की शुरुआत की गई। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के प्रति लोगों में आकर्षण है। महायुति सरकार के आने के बाद एक सकारात्मक माहौल बना है। युवाओं का अधिक से अधिक पंजीकरण करने के लिए भाजपा युवा मोर्चा द्वारा 7 से 10 तारीख तक कॉलेजों के बाहर कैंप लगाए जाएंगे। 18 से 24 वर्ष के आयु वर्ग के 25 लाख से अधिक सदस्य बनाने का हमारा लक्ष्य है, ऐसा विधायक रविंद्र चव्हाण ने कहा। खरं तर आज प्राथमिक सदस्यता हे अभियान अतिशय चांगल्या पद्धतीने 1 तारखेपासून 20 तारखेपर्यंत जे करायचं आहे त्याची आज 5 तारखेला देवेंद्रजींनी असं सगळ्यांना आव्हान केलं होतं, विनंती केली होती की सर्व कार्यकर्त्यांनी एकच दिवशी रविवार जो सुट्टीचा दिवस आहे घराघरात जा आणि प्राथमिक सदस्य करा। त्याची खरं तर आज सुरुवात आहे। धन्यवाद। गावातून प्रत्येक सदस्य जोडताना तरुणांना कशा प्रकारचं एक हे आकर्षण असणार आहे आणि तरुणांसाठी कसं वेगळंपण असणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचं ऑलरेडी युवकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आकर्षण आहे। त्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला माहित आहे की महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर एक चांगलं वातावरण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। वेगवेगळ्या योजना या युवकांसाठी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात। त्यामुळे मला खात्री आहे की युवकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते हे सर्व ज्या महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयाच्या बाहेर स्वतःचा कॅम्प 7 तारखेपासून 10 तारखेपर्यंत लावणार आहेत। त्यामुळे युवकांमध्ये सुद्धा एक चांगलं वातावरण आहे आणि त्यांनी सुद्धा असं टार्गेट ठेवलेलं आहे की 25 लाखापेक्षा जास्त प्राथमिक सदस्य 18 ते 24 या वयोगटामधले करावेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचंही नियोजन आहे।